तिथे तुझं नाव काय? सान्या तात्या पवार. तुला म्हणजे काय तुझा प्रॉब्लेम काय? उठून बसता येत नाही काय? नेमकं अपंग आहे का तू? बोल ना अपंग अरे बोल ना अपंग बोल गोळा खरा बोल रे. तू अपंग आहे का? तुला चाला येत नाही? तोंडाने बोल, तोंडाने. बाकी बोल ना. तर ही मुलगी जी आहे ती पूर्णपणे अपंग आहे, 100% अपंग आहे. या ठिकाणी त्या मुलीचे आई वडील आहेत. आपण त्या आई वडिलांकडून त्यांची व्यथा जाणून घेणार आहोत. काय नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय त्या मुलीचा? त्या मुलीचा प्रॉब्लेम हे आहे सर की ती जन्मता अपंग आहे. जन्मता अपंग आहे. आम्हाला राहायला काही जागा नव्हती, काय नव्हती. आमची पहिल्या माणसाने जी जागा करून ठेवली होती इथं, त्यामुळेच आम्ही लग्न झाल्यानंतर इथं येऊन राहिलो. इथं येऊन राहिल्यानंतर ही मुलगी इथं जन्मल्यानंतर ह्या मुलीसाठी आम्ही बरंच काही जास्त केलंय. ऑपरेशन करायला दवाखान्यात न्यायचा सुद्धा प्रयत्न केला, पण एवढा पैसा आमच्याकडे नव्हतं. 20 लाख 10 लाख 20 लाख असं मागणी केल्यानंतर हा मागणीची पुरावा माझ्यापाशी नव्हता की इतकी रक्कम माझ्यापाशी नव्हती. यासाठी मी माझी जगल एवढे दिवस मी जगविल. ज्या दिवशी तिचा आत्मा ध्यान होईल त्यावेळेस ती माझी नाही म्हणून मी बसील. त्यासाठी म्हणून इथं येऊन राहिलो. डॉक्टर दवाखान्यात त्याला महिन्याच्या गोळ्या औषधं चालू असतात. तरी सुद्धा ह्या रानात काय मी थोडं रानात बघते का डोळ मकवण काय वगैरे केलं की नंतर काही नवऱ्याने कमवून की झालेले नवऱ्याची खेकडं आणि मासे हा धंदा नवऱ्याचा. त्याच्यावरून तिनं आणलेले पैसे काय माझं इथं काय कडवळ मकवण इकून शारणी गुरं ढोरं इकून शेरड आणि गुरं जरशा गाया किंवा शेरड हा सांभाळ करते मी. हा सांभाळ करून शनी त्यातलं बोकाड शिर्डी इकून त्या लेकराचं डॉक्टर दवाखाना मी भागवते. मला त्या बाळासाठी कुठं कामाला जाता येत नाही, कुठं फिरता येत नाही की कुठं काही नाही. घरी बसल्या जागेला ह्या मुलीचा जरी खर्च म्हणला तरी महिन्याला लय नाही म्हणला तरी 20-25 हजार रुपये खर्च ह्या मुलीचा जातो. मग ह्यातून सुद्धा ही माणूस लोक ही गावातली म्हणतात किंवा बाहेरची म्हणते सरजेवाली म्हणतात की आम्हाला ह्या जागा द्या. ही जागा जर त्यांना गेली सर 1-1 रुपया करून मी घर बांधलंय तर ते बी घर वारानं उडून सारखं जात होतं. म्हणून कसं तरी येड्यावाकडे इथं आणून मी लावले आणि ती घर मी तयार केलं लेकरासाठी की माझं अपंग लेकरू मी कुठे घेऊन शाने जाणार. जर पत्र पडलं तर माझ्या लेकराला लागतील पडतील ह्या भीतीनं मी कसं तरी एक आताशी खुली काढले. ते सुद्धा घर पाडून जावं म्हणतात. सर जर ती मी घर जर पाडलं तर माझी लेकरं आणि मी कुठं जायचं आणि कुठं माझ्या अपंग मुलीला मी घेऊन बसायचं हा प्रश्न सारखा माझ्या हृदयामध्ये खटतो. जर इथून जर मला जायचं म्हणलं आणि हे रान जर मला सोडा म्हणलं तर सर मी ह्या मुलीला सुद्धा औषध पाहिजे. मी बी औषध पाजून पिऊन जागेला मरणार. 5 लेकर आहे तर 5 लेकर मी जगवायची कशावरून आणि करायचं काय? ह्या मुलीला